नमस्कार पब्लिक. तर मी आपला मस्तपैकी बॉडी फ्लेक्स करून निघालो माथेरानसाठी. कसा वाटतोय मी सांगा जरा मला. आता मी निघालो आहे माथेरानला जाऊन खूप मजा करणार आहे. मी ती काय काय मजा करणार, कशी करणार, सगळा व्हिडिओ बनवेन. आता मी निघालो माथेरानला. मस्तपैकी माझ्या एरियातनं निघालो आहे. रे रोड अटल ब्रिज इथून पकडणार मी डायरेक्ट. आता लागलो मी अटल ब्रिजला. काय सुसाट गाडी पळत आहे अटल ब्रिजला, पण 100च्या वरती तुम्ही पळवू शकत नाही. तर बोललो काहीतरी गाणी ऐकू. अशा प्रकारे खणखणीत गाणी बोलत आणि मस्तपैकी एन्जॉय करत वन मॅन शो गेलो. पुढे मस्त गाणी ऐकून बोललो घाट लागला. आता बोललो कोणच दिसत नव्हतं रस्त्याला. रात्रीचे 1:45 वाजलेले. अशा प्रकारे मी घाट बीट सगळा क्रॉस करून त्यांचा मस्तपैकी पोचलो माथेरानला. हा भूताई रोड बघा. जस्ट माथेरानला पोचलो आहे. रात्री 2 वाजलेत. इथे तिकीट्सची ऑल डिटेल लिहिली होती आणि इथून मी एंट्री केली आणि पटरी साईडला गेलो. रेल्वे पटरी साईडला गेलो. 1.5 किलोमीटर मला या जंगलातनं चालत जायचं होतं. आता बोललो 2 वाजलेत रात्रीचे, तरी पण बोललो हनुमान भक्त आहे आपण, घाबरायचं नाही रुपया. डेअरिंग करून पोचलो रात्री 2 वाजता माथेरानला आणि स्टेशनला आहे. आणि ह्या इथून वॉक करत मला जायचं आहे. एवढा डेंजर अंधार आहे ना हा, आणि एवढा डेंजर जंगल आहे. तिथे काही असू शकतं, वाघ आहे, भरपूर सारे आवाज आले मला. तरी पण डेअरिंग माझी मी कमी नाही गेली. जशी हिंमत आहे तसा मी बिंदास गेलो त्या रोडने आणि तिथे पोचलो. रूम तर एकदम एअर कंडिशन टिपटॉप होता. वॉशरूम पण क्लीन होते. ताणून झोपलो. मस्त अशी झोप झाली. मस्त वाटतंय, फ्रेश एकदम. उठूया आणि आता एक्सप्लोर करूया सर्व. हाय बोलो जरा सकाळी उठूया, स्वतःची बॉडी बघूया, फ्लेक्स करूया. भाई एवढी बॉडी बनवली आहे तर दिखाना तो बनता आहे ना. तर मस्तपैकी स्वतःला निगारला मस्तपैकी आणि दरवाजा खोलला आणि बाहेर स्वर्ग बघा. हाय हाय हाय, हे आहे ना जन्नत, हे माउंटेन व्ह्यू. हाय हाय, ही नशा पाहिजे आयुष्यात, लाईफमध्ये. दारू सिगरेट नका पिऊ, ही नशा करून बघा एकदा. क्लास मजा येते. स्वर्ग आहे यार, जगून बघा यार. ऑसम. थोडा वेळ काढा कामात ना आणि इथे या. सुकून आहे भाई, सुकून. पक्ष्यांचे आवाज झाल्यावर मी मस्तपैकी इथे भुर्जीपाव आली माझी. भुर्जीपाव खाऊन घेतली आणि थोडा रेस्ट केला पाण्यावर. आणि त्यात नंतर परत जेवण आलं. सुंदर असं जेवण, स्वादिष्ट असं जेवण. सुका चिकन आहे. ये खाते भाकरी. खूप प्रेमळ बाळ होतं. जेवायला बोलवलं काय आलं नाही. मग मी जेवायला बसलो. मग मस्त जेवणाचा आनंद घेतला. सुकं चिकन, भात, ओलं चिकन, अंडी, काकडी. हाय हाय हाय. मस्त चेक केलं, खाऊन घेतलं. भाकरी पण मस्त गरम गरम दिलेल्या. खिडक्या ओपन ठेवल्या मस्तपैकी आणि मस्त खाऊन घेतलं. हाय हाय. त्या तिकडे आमचे आले बजरंगबली. त्यांना मी भाकरी दिली. त्यांनी मस्तपैकी भाकरी खाल्ली बसून आणि माझ्याकडे मस्त बघत होते. गप्पा पण मारल्या आणि त्या आई घाबरल्या होत्या. जेव्हा त्या आल्या प्लेट न्यायला त्या खूप घाबरल्या. त्यानंतर आली आमची म्याऊ. बघा या म्याऊला, तिला पण खाणं पाहिजे होतं तर तिला पण आपण लाड केलं, खाऊ दिला, जेवायला दिलं. नंतर परत निसर्गाचा आनंद घेण्यासाठी मी उभा राहिलो मस्तपैकी तिथे. तर हे जे पक्ष्यांची आवाज आणि सुकून, हा आयुष्यात कुठे भेटणं नाही आहे. ही मजा घ्या तुम्ही लाईफची. परत आपली बजरंगबली जे आले इकडे तिकडे मस्त मजा केली आणि इथून निघून गेले. हे बजरंगबली एक्सप्लोर करू शकतो तेवढं एक्सप्लोर करूया. तर या माझ्यासोबत. अशी घरं आहेत. तिथे त्यांनी त्यांच्या टूरसाठी घोडे ठेवले जे ते रेंटवर लावू शकतात आणि त्यांचे चॉल टाईप आहे मस्तपैकी माउंटेन व्ह्यू. आता मी आलो आहे रेल्वे पटरीवर. इथून रेल्वे जी डायरेक्ट माथेरानला वरती जाते. हाय हाय हाय. सगळी पब्लिक, सगळ्यांना एक्सप्लोर करतो आहे मी. आणि सगळे हाय बाय. हा छोटू लाडाने मला बाय करत होता. माझी पण फोटो काढत होते. आणि हा कोणतरी अननोन होत्या पण बिचारा खूप चांगल्या होत्या. ते हात दाखवत होते मला. असं प्रेमळ असतात माणसं. तर लाईफ एन्जॉय करायला आले. ते जगतायत पण तुम्ही अजून फक्त व्हिडिओ बघतायत आणि जगत नाहीत. हा बघा, हे पण आपले बघा कसे बिंदास मजा करत चालले सगळे. आता मी चाललो पुढच्या रस्त्याला. आता हा सगळा मॅप आहे. आता जायचं आहे मला लेफ्ट साईडला. तर मी आपला लेफ्टला मस्त हळू वॉक करत गेलो पुढे. आणि मला असे तिकडनं समोरनं गावची मुलं येतं. यूट्यूबला व्हिडिओ टाकले माहिती, व्हिडिओ टाकली आहे यूट्यूबला. तर तुम्ही पण ही व्हिडिओ बघितली तर चेक करा आणि कमेंट टाका. ही अशी पूर्ण व्ह्यू आहे. असा रस्त्याने मी माकडं बघतो आहे. आणि तिथे लाडक्या आजी भेटल्या मला एक.
त्या खूप गप्पा मारत होत्या आणि खूप प्रेमळ होत्या. हा डॉग मायापासून काय लांब जात नव्हता. नाही नाही मर्द मराठा काय चालत जाणार राखा पेलवान आहे. नको 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 नक्की माझ्या छोट्या बहिणींना आईला घेऊन यांच्यावर राईड याच्यावर मारणार. तुम्ही नक्की त्या आलात तर भाऊंकडे सवारी करा. हां बाकी राहू द्या. ओके. या बोर्डाच्या समोरच ह्या आजीचं शॉप लागतं. आजी खूप प्रेमळ आहे. तुम्हाला कैरी आवडत असेल नसेल आवडत कुठच्याही गोष्टी नसेल आवडत तरी पण तिच्याकडनं थोडं तरी खरेदी करा प्लीज. टारफळ टारफळ. धन्यवाद खूप आभार. आशीर्वाद राहू द्या. हिरो झाला की येतो परत. तर मी निघालो माझ्या पुढच्या सफरसाठी. तर मी घोडे बघितले मस्तपैकी छान छान घोडे होते आणि हे शॉप्स होते. वाव. नको 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 रे नको. बिचाराला मारला रे. हाय. काय माहिती मला आपल्यासारखी माणसं वाटली एकदम जीवाची वाटली. मग त्यांच्याकडे मी खाऊ घेतला आणि खाऊ घेऊन गेलो त्यांच्याकडे आणि त्यांच्या मम्मीला. सर्वात जगातली श्रीमंत माणसं असतील तर ही असतील जी मेहनत करून खातात. मला खूप अशी माणसं आवडतात. लवकर अरे एक नंबर. ह्याचा घे ह्याचा घे ह्याचा घे जे हायफाय दे. ताली मार ताली. अशी 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 मार अशी अशी. चलो. सुंदर अशी बिचारी दीदी बसलेली ती गाणी लावून जुनी ओल्ड इज गोल्ड. माथेरानची स्पेशल अमृतुल्य चाय. एक गोड घेतला. मी चाय पित होतो तिकडे मला दत्ताचा अवतार दिसलं आणि दत्ताचा अवतार तिथे आलं तर मी बघितलं की त्याला खूप भूक लागली होती. तर मी त्याला थोडासा जीव लावला. त्याने मला अपरंपार जीव लावला. पुढेच जस्ट आलो बघितलं टॉय ट्रेन माथेरान स्टेशन. एक नंबर ट्रेन आहे आणि बोला आता एक्सप्लोअर करूयाची तिकीट कितीला आहे. तर मोठ्या माणसांसाठी तिथे आहे 50 रुपये. लहान पोरांसाठी 25 रुपये. अजून पुढे एक्सप्लोअर करूया या सोबत माझ्या. हात दाखवत मला चालली आहेत. खूप चांगली बोर आहेत. पेपर चालू आहेत बिचाऱ्यांचे. सुंदर असा घोडा आणि भाऊ बहीण चाललेत. इथून पुढे आलो मी आणि पुढे बघतो तर काय मस्त शॉपिंग सेंटर माथेरानचं. एक कॅच परत एकदा परत ट्राय विराटची सक्सेस होते का बघूया. घेतलेली आहे कॅच. श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर इथे पण नक्की विजिट करा. हे पण छान आहे. दोघं एकाच क्लासमध्ये. दोस्ती तोडणार नाही ना. ओके डन बाय बाय. तसंच पुढे आलो जयवीरूला भेटून तर बघितलं लेदरचं शॉप. एव्हरीथिंग बाय लेदर. सगळं पर्स शूज मुलांचे चप्पल्स बेल्ट एव्हरीथिंग आणि लाकडाचे ॲनिमल्स. इथे सुंदर असं एक राम मंदिर आहे. रामाचे दर्शन घेतले आणि मस्त सुकून वाटलं. मग पुढे गेलो. भाऊ एकदम डिस्काउंट देतील माझ्या नावाने. छान अशी पुस्तकं तुमच्या घरी असतील भगवद्गीता असेल त्याच्यावर ठेवून वाचा. एक नंबर क्वालिटी आहे. पैसे कशाला मेहनत नाही करत तुम्ही. याने कामान ठेव. कामाचे. हा तुमचं नाव काय. पत्या. पत्या रामा चौधरी. दारू किती पिता. दादा सांगा दारू पिता ना. दारू सोडणार मग पैसे देणार. दारू सोडीन हा पैसे दे. काय पैसे मला देणार तुम्ही. दारू का पिता पण काय दारू मध्ये काय पिता. माडी पिता. माडी मग काय पिता. मग काय पिणार आता. पिणार काय. पैसे देतो पण पिणार काय. खरं खरं सांगायचं मला. काय मग खायला देऊ की पैसे देऊ. काय दारू नाही पिणार ना फक्त. असू नको असू नको. तू दारू नाही पिणार ना की दारू पिणार. नको. हा नको नको. दारू नाही पिणार ना. सोडणार पक्का. सोडून देतो आता. कोणाची शपथ घेतो तू. कुठच्या देवाला मानतो. आपली होते. हा पक्का दादा. बघा दादा सोडायची दारू तू. शपथ का. शपथ. हा जेवणार का. माझे नको पाय पडू मी देव नाही पण दारू सोडायची. जेवणार ना पक्का. जेवण काय तर जेवायचं तिकीट उगा वाया नाही पडायचे. दारू नको पिऊ फक्त. काम देऊया आपण मस्त पैकी. चांगली येतो. परमेश्वर बदलू शकतो. तसाच पुढे आलो तर बघतो काय मस्त मस्त हॉटेल्स होते मस्तपैकी. एक रोडचा साफसफाई करणारा माणूस होता. तो खूप छान होता. मग त्याला बोललो एवढी मेहनत करतो दिसला पाहिजेस. त्याला पण व्हिडिओमध्ये आपल्या घेतलं. गेम्स पॉईंट होते चांगले चांगले.
फुगे फोडा, मस्त व्हिडिओ गेम्स होते खेळायला. आणि आईंकडे पण आहे सगळ्या. नमस्कार आहे. स्वतःहून बघितली दुपारी 1:30-1:45 आम्ही असं बसलो होतो. सहज असं ते रील्स बघतात ना, त्याच्यात बघायला बसलो होतो. त्यांचा हाच व्हिडिओ आला. कुठचा? हाच ते दाखवतात ना कॅप्शनला. भावासमोर रील आली होती माझी सोमवारची जेवताना, आणि त्यांनी मला ओळखलं बरोबर की भाऊ आहे भोलेनाथचा बघ. खूप छान वाटलं मला. म्हात्र्यांना पण मला ओळखतायत, जरा खूप भारी वाटलं की मला भावासारखं मानतायत आणि माझी भोलेनाथची रील व्हायरल झाली ती पण बघतायत तिथे. तसंच पुढे आलो तर तिथे हॉर्स राईड होतं, मॅप होता, सगळं काही होतं तिथे. शॉपिंग सेंटर होतं. आता बोललो सरळ जाऊया लेक साईडला, तर चाललो लेक साईडला. निघालो मजा करत करत करत, तर बघितलं मॅप चेक केला तर मॅपवर लिहिलं होतं की या साईडला असं अशी गोष्टी आहेत आणि या साईडला इकडे इकडे. तर मला लेक साईडला जायचं होतं. तर इकडे लाडके दत्तांचे अवतार सगळे बसले होते. तर मला वाटलं की ते जेवले नसणार आणि बोललो चला त्यांच्यावर थोडंसं खेळूया, मस्ती करूया. नंतर मला असं वाटलं चला खेळून झालं, आता मस्तपैकी त्यांना खायला देऊया. तर मी फटाफट गेलो. शॉप होतं बाजूलाच आणि आमच्या दत्ताच्या अवताराला मी खायला बिस्किट्स घेतले. आणि जो पण त्यांचं पोट भरत नाही, जो पण दमत नाहीत मार खेळून खेळून, तो पण त्यांच्यावर मी खेळत होतो, मस्ती करत होतो आणि त्यांना बिस्किट्स दिले. आणि खूप वेळ मी तिकडे प्रचंड थांबलो, दमलो, बसलो, परत चारतो आहे, परत उठतो आहे, पण त्यांचं जोपर्यंत पोट नाही भरत तोपर्यंत त्यांना चारलं, कारण ते दत्ताचे अवतार आहेत. तुमचा रक्ताचा माणूस पलटी खाऊ शकतो, पण हे दत्ताचा अवतार प्राणी कधी पलटी नाही खात. त्यांना द्या निस्वार्थपणे खायला. आणि तसंच त्यांना खायला देऊन मी पुढे निघालो. सगळा मॅप चेक केला आणि लेक साईडला निघालो. जाऊ दे रे, छोटं पिल्लू आहे. माथेरान गिरीस्थान नगर परिषद हे होतं. आणि तिथून हे बघता बघता जे जे हॉटेल्स लागत होते, जे जे जुनं घरं लागत होती, आणि सगळं एक्सप्लोर केलं. ती खरी मेहनत आहे, बघू शकतात. आणि हे एक मंदिर. तसंच पुढे चालत आलो, मस्तपैकी चेक केलं. मॅप इथे दाखवत होता आणि कोणतरी रायडर चालले होते तिकडे. सांभाळून राहावा, असे रायडर येतात कधी कधी, घोडा पळवत पळवत, गावची माणसं असतात ती, तर सांभाळून थोडंसं. आणि तिथे पाणी कोणतरी चालू ठेवलं होतं थोडंसं, तर ते बंद केलं मी नळ. आणि भोलेनाथच्या वेळेला निघालो मी त्या लेक साईडला. तर बोलो चलो अभि निकलते. तर तिकडे लेक साईडला गेलो मी. हा होता लेकचा व्ह्यू. हाय, असंच पुढे आलो. मायलेकाचं प्रेम बघितलं, खेळत होते बिचारे. पुरं मार्केट एक्सप्लोर केलं मी. हे चप्पल्स बघितले, आईसाठी चपला घेतल्या, पर्स घेतली लेदरची, सगळं काही जिथे जे होतं एक्सप्लोर केलं. जे घ्यायसारखं वाटलं ते घेतलं. तुम्ही पण आले तर नक्की ते बार्गेनिंग पॉवर ठेवा आणि घ्या. खूप छान छान वस्तू आहेत तिथे. ही पण चप्पल मी आईसाठी घेतली, एकदम मस्त. या हॉटेलच्या समोरच ह्यांचं शॉप आहे, रसना हॉटेलच्या समोरच. ह्यांच्याकडे पण नक्की विजिट करा. चला बोललो पुढे एक्सप्लोर करूया शॉपिंग सेंटर माथेरानचं काय काय. तर तिथे पर्स होत्या लेदरच्या, सगळे ड्रेसेस, साडीज अँड ऑल एव्हरीथिंग. चमड्याचे शूज, एकदम मेहनती माणसं आहेत गावातली आणि ओरिजिनल चमडा आहे. माझा लाडका भाऊ मला इथे भेटला आहे. मी आपला सोलो येत होतो तिथून, त्यांनी माझ्या आवाजावरनं मला त्यांनी ओळखलं की माझा लाडका बंधू आहे. तर माझ्या भावाला एक लाडकी जाता आता मिठी मारतो. यस, पुन्हा भेटूया. MD कॉलेजचा मित्र होता माझा हा. आणि पुढे तसं आलो तर बघतो तर दत्ताचा अजून एक अवतार. आणि मग त्याला पण जेवायला दिलं, जेवढी बिस्किटं खाऊ शकतो तेवढी खायला दिली. आणि तिथून मी निघालो पुढे. तर बघतो रेड चिल्ली. मला चिकन सूप खूप आवडतं, तर मी तिथे बसलो, चिकन सूप टेस्ट केलं. अप्रतिम होतं आणि क्वांटिटी तर एक नंबर होती. जनता क्रीम कॉर्नरमध्ये गेलो, मस्तपैकी मलबेरी विथ क्रीम घेतली मी, मला खूप आवडते. तर तुम्ही पण मस्त तिकडे गेले ना तर एन्जॉय करा. नंतर आता बघितलं टाईम खूप झाला आहे आणि झोपाई तयारी केली मी. आणि जवळच होता माझा रूम तिथून. मग गेलो, झोपलो, आनंद घेतला झोपेचा. आणि मस्तपैकी आता सकाळी उठलो तर बघतो तर काय 8 वाजता नाश्ता हाजीर आहे माझ्यासमोर. आणि परत नाश्ता घेतला आणि बाहेर गॅलरीमध्ये बसलो आणि हा व्ह्यू बघतो आहे. हाय हाय हाय, स्वर्ग लोक. चला निघायची वेळ झाली, बाय बाय. रात्रीचा मी तुम्हाला एक्सप्लोर करू शकलो नाही, रोड कसा होता, घाट कसा होता. तर आता हा घाट बघा, असा घाट होता. आणि तुम्ही ट्रॅकने पण वरती येऊ शकता, पण मी आलो आहे कारनीवर. तर असंच लाईफ एन्जॉय करा, लाईफ खूप मस्त आहे. आणि माथेरानला लवकर तुम्ही पण एकदा जाऊन या.
ही सुखाची लाईफ असते तिकडे. बाय बाय. जय शिवराय.